छत्रपति संभाजीनगर जिले के कन्नड़ तालुका में पिछले 4 से 5 दिनों से हो रही भारी बारिश ने जनजीवन अस्त व्यस्त कर दिया। लगातार बारिश के चलते खेतों और फसलों को भारी नुकसान पहुंचा है। वहीं कई नदियां उफान पर आने से ग्रामीण इलाकों में पानी भर गया है। इस गंभीर स्थिति का जायजा लेने के लिए राज्य के पालक मंत्री संजय सिरसाट ने आज कन्नड़ तहसील कार्यालय का दौरा किया। इस दौरान उन्होंने विभिन्न विभागों के प्रशासकीय अधिकारियों के साथ बैठक कर स्थिति की जानकारी ली और सभी अधिकारियों को निर्देश दिया कि वे बारिश से हुए नुकसान का तत्काल सर्वेक्षण कर विस्तृत रिपोर्ट सरकार को प्रस्तुत करें। उन्होंने स्पष्ट किया कि खेती, फसल और जल भराव से प्रभावित क्षेत्रों का त्वरित निरीक्षण कर पीड़ित किसानों और नागरिकों तक मदद पहुंचाना प्राथमिकता होनी चाहिए। पालक मंत्री सिरसाट ने कहा कि आज पूरा महाराष्ट्र भारी बारिश और बाढ़ की समस्या से जूझ रहा है। कई गांव और बस्तियां पूरी तरह प्रभावित हो चुकी हैं। स्थिति इतनी भयावह है कि उसे देखकर किसी की आंखें में आंसू भी आ सकते हैं। सरकार इस संकट से उबरने के लिए हर संभव प्रयास कर रही है और मुख्यमंत्री कार्यालय से तत्काल राहत सहायता उपलब्ध कराई जाएगी। कन्नड़ तालुका के दौरे के दौरान उनके साथ कन्नड़ के विधायक संजना ताई जाधव, जिलाधिकारी दिलीप स्वामी, जिला परिषद के सीईओ, तहसीलदार विद्याचरण कड़वटकर सहित अन्य अधिकारी मौजूद थे। प्रतिनिधिमंडल ने प्रभावित क्षेत्रों का स्थलीय निरीक्षण कर नुकसान का आकलन किया और पीड़ित परिवारों से मुलाकात की। छत्रपति संभाजीनगर से मीडिया 9 न्यूज संवाददाता संतोष पवार की रिपोर्ट। सगळ्यात मोठा राजा कोण? कलेक्टर नाही, तलाठी. राजा कसा जाईल म्हणून हा जो काही किडा आहे ना, हा किडा सुटला पाहिजे म्हणून आपण काय निर्णय घेतला? पहिल्या दिवशी तिला पर्यटनची पाहणी केली, त्या टायमाला सांगितलं होतं की ड्रोननी तुमचा सर्वे झाला पाहिजे। ऍक्च्युअली तुम्हाला रेट कळतं ना। अहो मी काय ते निर्मळाला होतो, मला आमची जायची तयारी होती, पण सर तुम्ही जाता कुठं? जायला रस्ता तर पाहिजे तुम्हाला, आतमध्ये जाता येत नव्हतं ना। मग त्या कॉर्नरला थांबून काही जे काय पाहता येईल ते पाहता येईल, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाहायचं आणि वापस यायचं, एवढा तो कार्यक्रम असू शकतो। म्हणून ही की काही आता म्हणजे आता काम किती वर्ष झाले पाहिजे, तातडीने कोणताही कॉन्ट्रॅक्टर असेल पत्र काढा, पत्र व्यवहार काही पत्रव्यवहार करू नका, काही कारण दाखवू नका, त्याला ब्लॅकलिस्ट करून टाका। तातडीने ब्लॅकलिस्ट करा। तुम्हाला सीईला सुद्धा मी आता झाल्यानंतर ताबडतोब ब्लॅकलिस्ट करा। लोकांचे पैसे हरवायचे नाहीये, टेंडर काढून कॉन्ट्रॅक्टर घेणे, कॉन्ट्रॅक्ट घेणे आणि 3 वर्ष काम करत नाही, मुदत संपवली। अरे मुदत संपली, वर काढून देऊन 2 वर्ष झाले, कामाची मुदत 1 वर्षाची होती, म्हणजे 1 वर्ष एक्स्ट्रा झाला, आणखी काम सुरू नाही। कलेक्टर साहेब त्याला पुन्हा तुमच्याकडून सुद्धा पत्र देत आहे, मी सुद्धा त्यांना सीईला आता बोलतो थोडा वेळ, त्यातून मी पण बोलतो। तातडीने ते नोटिसा देत बसू नका, हे नका, लोक मरायला लागले त्याची काळजी घ्या। वन विभागाचे अधिकारी या पंचनाम्यामध्ये काल मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। एक ड्रोनची सुद्धा मान्यता दिलेली आहे। सेकंड, जर एखाद्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने जर त्यांचे शेताचे फोटो अपलोड जर केले तुमच्याकडे, त्याला सुद्धा पंचनामा म्हणून ग्राह्य धरा, असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत। काल मी त्या तलाठीला तहसीलदारला विचारलं, ड्रोननी पंचनामे का करत नाही? आमच्याकडे आणखी परिपत्रक चालत नाही, आम्ही कशी करायची? ड्रोन विकत घेणे, त्याचा खर्च त्यांना कोणी करायचं? त्या दिवशी आम्ही एक बैठकला गेलो, 150 एकर मध्ये पाणी काय करतात, एक चाली काढायची होती। त्या अधिकाऱ्याला आम्ही बोलवलं, ते साक्षीला आहे, त्याला बोलवलं, त्याला सांगितलं, सिंचनच्या विभागाचा तो अधिकारी होता, त्याला बोलवलं, म्हणलं काय झालं, कधी काढतो? साहेब मशिनरी पण डिझेल नाही आमच्या शेतामध्ये, 11 फूट 10 फूट पाणी, आणि हा माणूस म्हणतो डिझेल नाही, आणि तो सिंचन विभागाचा काय नफडे करतो ते आपल्याला कळत नाही का? परंतु त्याला म्हणून काय एवढे पैसे तुझ्या खिशात नाहीत का? शासन तर देईलच देईल। शासनाच्या जीवावर तुम्ही जे काही मोठे होतात ना, तर त्या टायमाला माणुसकी म्हणून तुमचा सुद्धा काही काम असतं, म्हणून त्यांनी ताबडतोब पण साहेबांना मशिनरी आज मागवली, 2 दिवसात करतो, 2 दिवसात तर 1 दिवसात का नाही? अरे एका दिवसामुळे त्या शेतीचं नुकसान किती होणार तुला आणखी कल्पना नाही, ते शेतकऱ्याला जाऊन विचारणार। त्यांनी अनेक दिवस मशिनरी चारी मारली, पाणी निघलं ना, म्हणजे
तुमचे 5,000 10,000च्या डिझेलसाठी शेकडो एकर जमीन जर तुम्ही सत्यानाश करत असाल तर हे योग्य आहे का? याचा विचार आपण केला पाहिजे आणि यासाठी तुमच्या शेतकऱ्याचं पाठबळ आणायला पाहिजे. मी सरकार म्हणून बोलतच नाही, मी तुमचा सहकारी म्हणून, मी तुमचा माणूस म्हणून बोलतो. मला एक गोष्ट तुमच्याकडून अपेक्षित आहे. मला तुमची एकूण तुमचा जे काही गावातला जे आहेत ना लोक, तुम्ही खऱ्या अर्थानं ऍक्टिव्ह व्हा. काम नाही आहे. जो शेतकरी अडचणीत सापडलाय त्याच्यासोबत राहण्यासाठी आमची मागच्या पूर्ण अतिवृष्टीच्या काळामध्ये पूर्ण यंत्रणा आम्ही फील्डवर ठेवली. ऑफिसमध्ये कोणाला सुद्धा आम्ही बसून गेलो. तरी काही गावापर्यंत कोणी गेलं नसेल, काही ठिकाणी प्रत्यक्ष पंचनामा सुरू झाला नसेल म्हणून कदाचित भावना आपल्या तीव्र होत असतील. एका सज्जामध्ये 5-6 गावं असतात. एक तलाठी, एक ग्रामसेवक आणि कृषी साहेब यांचं आम्ही टीम तयार केली आहे. परंतु मी पालकमंत्री महोदयाच्या समोर आपल्याला एवढंच असतो की 100% पंचनामे होतील. शासनाने जो निर्णय घेतलेला आहे, जो निधी अनुदान आपल्याला द्यायचा आहे, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा या 2-3 दिवसांमध्ये पूर्ण कारवाई होईल. आपण निश्चित राहा. आम्ही सगळेजण डे नाईट याच्यामध्येच काम करतोय. जिल्हाभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जोडे झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. त्याच्या सगळ्याचं जे वाटप करायचं ती प्रक्रिया निश्चितपणे होईल. पण बरेच मुद्दे मांडलेले आहेत. मला आता तहसीलदार साहेबांनी दाखवले. त्या सगळ्या विषयावर साहेब बोललेत, आमदार मॅडम बोललेत. आपल्याकडे सध्या सेवा पंधरवडा सुरू आहे. पहले टप्प्यात तो ये थी आज की कुछ खास खबरें। ऐसे ही ताज़ा तरीन खबरों के लिए आप बने रहिए हमारे साथ और देखते रहिए मीडिया 9, भारत का नेशनल डिजिटल टीवी मीडिया। नमस्कार।